नमस्कार मित्रांनो, मी बोडके सर आपल्या सर्वांचं माझ्या मिस्टर बोडके या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला निश्चयकाच्या पद्धतीने आयताची लांबी व रुंदी कशी काढली जाते आज मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग पहा, आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे। काय प्रश्न दिलेला आहे? एका आयताची परिमिती 40 सेंटीमीटर आहे आणि आयताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 2 सेमीने जास्त आहे, तर आयताची लांबी व रुंदी काढा। आयताची लांबी व रुंदी काढा। आता पहिली अट, 2 अटी दिलेल्या आहेत। का दिलेलं आहे? एका आयताची परिमिती 40 सेंटीमीटर आहे। आयताची परिमिती एक अट दिलेली आहे। दुसरी अट, आयताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 2 सेंटीमीटरने जास्त आहे, ही दुसरी अट आहे। त्यावर आपल्याला आयताची लांबी व रुंदी काढा म्हटलं। पहा कसं काढायचं। पहिल्यांदा काय करायचं? समजा आयताची लांबी x सेंटीमीटर व रुंदी y सेंटीमीटर आहे। पहा, समजा आयताची लांबी काय म्हटलं? 1 सेंटीमीटर व रुंदी y सेंटीमीटर आहे म्हणून सांगितले। त्यावरून आता पहिली अट, दिलेल्या पहिल्या अटीनुसार, म्हणून दिलेल्या पहिल्या अटीवरून पहिली अट काय आपल्याकडे? आयताची परिमिती 40 सेंटीमीटर। आयताची परिमिती काय? 2 कंसात लांबी प्लस रुंदी, ही आयताची परिमिती आहे म्हणली होती। तर म्हणून काय? आयताची परिमिती बरोबर का आहे? 2 कंसात लांबी प्लस रुंदी। पहा, आता लिहायचं। आयताची परिमिती किती दिली? 40 सेंटीमीटर, म्हणजे तिथं 40 लिहायचं बरोबर 2 कंसात लांबी किती? लांबीला काय म्हणलं? x म्हणलं, कारण की रुंदी काढायची आहे, रुंदी y। पहा, आता हे 2 गुणाकारात इकडे आल्यानंतर काय होतो? भागाकारात जातो, म्हणजे 40 भागिले 2 बरोबर x प्लस y। बघा, आता याला कटवायचं। बे 1 बे 2 4, म्हणजे पहिल्यांदा आपण x प्लस y पहिल्यांदा लिहितं। पहा, x प्लस y बरोबर किती उरलं? 20। याला समीकरण नंबर 1 द्यायचं। बे 2 4, 2 उरले 0 किती? 20 शिल्लक राहिले। मी पहिल्यांदा x प्लस y इकडे लिहिलं, त्यानंतर इकडलं 20 तिकडे लिहिलं, याला समीकरण नंबर 1 दिला। त्यावर आता दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार, म्हणून दिलेल्या
दुसऱ्या अटीवरून दिलेल्या दुसऱ्या अटीवरून. आता दुसरी अट काय आहे, आयताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 2 सेंटीमीटरने जास्त आहे. आयताची लांबी का आहे x, आयताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 2 ने जास्त आहे असं आलं. कारण आयताची लांबी ही म्हणजे बरोबर चिन्ह, रुंदीच्या दुपटीपेक्षा 2 ने जास्त आहे. हा अशा पद्धतीने तयार होतो. त्यानंतर आता पहा, या 2 वायला डावीकडे आणा म्हणजे x - 2y बरोबर 2 हे समीकरण नंबर दुसरा तयार झाला. पहा, हा प्लस होता, प्लसला प्लस राहिला, इकडं 2y म्हणजे 2y प्लस डाव्या साईडला आलं, मायनस झालं, त्यानंतर 2 ला 2 राहिले, हे समीकरण नंबर 2. आता काय करायचं पहा, आता काय करायचं, समीकरण नंबर 1 व 2 हे निश्चकाच्या पद्धतीने सोडवू. समीकरण 1 व 2 हे निश्चकाच्या पद्धतीने सोडवू. समीकरण नंबर 1 व 2 हे निश्चकाच्या पद्धतीने सोडवू म्हटलं. पहा, समीकरण नंबर 1 काय आहे आपल्याकडं, म्हणून x + y बरोबर 20 हे समीकरण नंबर 1 आहे. त्यानंतर दुसरं समीकरण नंबर काय, x - 2y चांगले 2y बरोबर 2. पहा, x - 2y बरोबर 2 हे समीकरण नंबर 1 व 2. आता निश्चकाच्या पद्धतीने सोडवू म्हणजे पहिल्यांदा d काढावं लागेल, dx काढून घ्यावं लागेल, dy काढून घ्यावं लागेल. पहा, d बरोबर d. आता पहिले x आणि y चे सहगुणक लिहायचं. इथं x चा सहगुणक काही ना म्हणजे 1 आहे, इथं पण x चा सहगुणक काही ना म्हणजे काय आहे 1 आहे, इथं y चा सहगुणक काही ना म्हणजे 1 आहे, इथं y चा सहगुणक काय आहे 2. नुसतं 2 नाही, -2 आहे म्हणजे -2 बरोबर. सोडून घेऊ, तिरकस गुणाकार करायचं, यांच्या दोघांचा गुणाकार करायचा आणि यांच्या दोघांचा गुणाकार करायचं. बघा, 1 न याला गुणाकार करायचं म्हणजे 1 गुणिले -2 आणि सूत्रातलं मायनस आणि 1 गुणिले 1 गुणिले 1 कसा आला, ह्या 1 ना या -2 ला गुणाकार केले, मायनसला मायनस कारण की हा सूत्रामधला मायनस आहे, त्यानंतर हा या 1 ना या 1 ला गुणाकार केले, तिरकस केले. त्यानंतर पहा, बरोबर 1 ना 2 ला गुणाकार केले तर -2 मायनसला मायनस 1 त्यानंतर बरोबर ऋण ऋण धन, उत्तरात ऋण चिन्ह म्हणजे काय मिळाला -2 आणि 3.
2 ने 3 म्हणजे डी किती निघाला 3. त्यानंतर आता काय करायचं आपल्याला dx काढायचं आहे. dx बरोबर dx काढत असताना आता बरोबर चिन्हाच्या उजव्या साईडचे संख्या घ्यायचं. काय घ्यायचं 20. त्यानंतर इथे काय आहे 2. वायचे सहगुणक जसं तसं लिहायचं. 1 इथं -2. आता इथे यांचं परत तेच तिरकस गुणाकार करायचं. त्याला तिरकस गुणाकार पहा बरोबर 20 ने याला गुणाकार करायचं म्हणजे 20 गुणिले -2 मायनस 1 गुणिले 2 1 गुणिले 2 पहा आला. अशा पद्धतीने आता सोडून घेतो. बरोबर 2 4 म्हणजे कोणता 4 मायनस आता 0 आहे म्हणजे 40 -40 पहा -40. त्यानंतर मायनसला मायनस किती आला 2 बरोबर. आता पहा मायनस मायनस प्लस उत्तरामध्ये मायनस म्हणजे यांच्या जवळची बेरीज होतो म्हणजे -40 न 2 किती होतात 42. किती झाला dx किती मिळाला -42 मिळाला. त्यानंतर dy करत असताना आता x चे सहगुणक लिहायचे. x चे सहगुणक काय आहे 1 आहे तिकडे पण 1 आहे. त्यानंतर बाहेरचं संख्या घ्यायचं उजवी नाही बरोबर चिन्हाच्या उजवीकडची संख्या घ्यायचं. काय इथं काय आहे 20 आहे. त्यानंतर इथं काय आहे 2 आहे. आता यांचं पण तसंच करायचं तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार करायचं बरोबर 1 ना 2 ला गुणाकार म्हणजे 1 गुणिले 2 मायनस 20 गुणिले 1 20 गुणिले 1 बरोबर. आता पहा 1 दोन्ही 2 म्हणजे 1 ने 2 ला गुणाकार केल्यानंतर 2 मायनसला मायनस 20 1 20 आला. त्यानंतर बरोबर आता यांच्या जवळचं वजाबाकी होतो. पहा मायनस चिन्ह असल्यामुळे काय झालं वजाबाकी 20 मधून 2 गेले -18 पहा -18 कशामुळे आला कारण की इथं मोठ्या संख्येचं चिन्ह काय मायनस आहे म्हणून -18 आला. आता बघा आपल्याला dx निघाला dy निघाला d पण निघाला. आता आपल्याला x y च्या किमती काढता येतात. पहा कसं काढायचं x बरोबर dx छेद d बरोबर dx छेद d. आता dx किती मिळाला आपल्याला -42 छेद d किती मिळाला -3. त्यानंतर मायनस मायनस कटले 3 1 3 3 1 3 किती उरलं 1 शिल्लक 3 चौक 12 म्हणजे x बरोबर किती मिळालं आपल्याला 14. x बरोबर किती मिळाला 14. त्याच बरोबर y बरोबर y म्हणजे dy छेद d बरोबर dy किती मिळाला आपल्याला -18. त्यानंतर d किती आहे -3 -18 आणि -3 त्यावरून मायनस मायनस कटलं 3 1 3 3 संग 18 म्हणजे y बरोबर किती मिळाला
6 3 एका 3 3 संग 18 y बरोबर किती मिळालं 6 y बरोबर किती मिळालं 6 पहा आता आयताची लांबी म्हणजे लांबी किती मिळाली आपल्याला लांबी किती मिळाली 14 सेंटीमीटर त्यावर आता रुंदी किती मिळाली रुंदी 6 सेंटीमीटर आयताची लांबी 14 सेंटीमीटर आणि आयताची रुंदी 6 सेंटीमीटर अशा पद्धतीने निश्चयाच्या पद्धतीने x आणि y ची किंमत मिळाली आहे म्हणजे आयताची लांबी व रुंदी आपल्याला मिळाली आहे। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।